ही सचिनची मागणी आहे, सचिन भाऊ थोरात यांची. आणि ती मागणी कोणची? संघटनेची. आमची काय चुकीची मागणी आहे मॅडम? शेतकरी संघटना. तुम्हाला माणसं वाचली पाहिजे का नाही? चला आता मुद्द्यावर या, आता मुद्द्यावर या, मुद्द्यावर. चला भाषण झाली, काय काय पाहिजे सांगा. ठीक आहे, मॅडमला देऊ. तानिक बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. दिवस हटाओ, शिवजन्मभूमी बचाओ. अन्नत्याग बेमुदत आंदोलन. गोलप महाराज आणि शेतकरी संघटनेचे सचिन साहेब थोरवे हे दोघांनी कालपासून उपोषण सुरू केले. मी प्रथम निषेध व्यक्त करतो जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचा. लोकप्रतिनिधी उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी सुद्धा आले नाहीत, पण सर्वसामान्य जनता, शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून उपोषणकर्त्यांना आज आम्ही पाठिंबा देत आहोत. पाठवलं का? मॅडम, आमच्या मागण्या रास्त आहेत. पाठवलं का? मानव वस्तीत होणारे बिबट्यांचे हल्ले हे थांबले पाहिजे. मनुष्य आणि झाडी नाही पाहिजे. आज दिवसाआड कुठे ना कुठे जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले होतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की वन खात्यावर आम्ही आरोप का करतोय, तर आपण घडलेल्या घटनेच्या वेळेला त्वरित हजर होत नाही. आजपर्यंत तुम्ही जे बिबट्याच्या हल्ल्यात निधन झालेत त्या लोकांना त्यांच्या पाल्यापर्यंत निधी गेलाय का, आणि किती लोकांचा निधी देण्याचा शिल्लक आहे? सचिन थोरवेंची मागणी आणि गोलप साहेबांची मागणी की जुन्नर तालुका हा बिबट मुक्त झाला पाहिजे. आज मानव मुक्त होतोय, मानवावरती हल्ले होतात. सातपुते साहेबांना आमची विनंती आहे की साहेब, आपण IAS ऑफिसर आहात, पण आपण जुन्नर तालुक्यात कोणत्याही उपोषणाला कधीही भेट दिली नाही. साहेब, जर आपण या उपोषणकर्त्यांचा निर्णय मार्गाला लावला नाही तर मंगळवारी आम्ही शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते जुन्नर तालुक्यातून प्रथम जुन्नर तालुक्यात सातपुते साहेबांच्या कार्यालयाला टाळा लावणार आहोत. त्यानंतर उर्वरित जुन्नर तालुक्यात असलेल्या सर्व कार्यालयाला आम्ही कुलप लावणार आहेत. वेळ पडली, कायद्याचं आम्ही उल्लंघन केलं, आम्हाला जेलमध्ये जावं लागलं, तरी आम्ही जेलमध्ये जाण्याची आमची तयारी आहे. परंतु उपोषणकर्त्यांवर अन्याय होता कामा नये. आणि उपोषणकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत, वाणी साहेबांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्यांच्या ज्या मागण्या आहेत, प्रमुख मागण्या, त्या तुम्ही मान्य केल्या पाहिजेत. सर, आमची दुसरी विनंती अशी होती की वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांना इथे बोलवायचं होतं, पण जर इथे सातपुते साहेब येऊ शकत नाही तर वनमंत्री कसे येतील? मॅडम, आपण आलात, आम्ही बल्लावाडीकर आणि जुन्नरची जनता तुम्हाला धन्यवाद देतो की तुमच्या माध्यमातून उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करा, त्यांना लेखी आश्वासन द्या आणि त्या आश्वासनाची पूर्तता करा, जेणेकरून मंगळवारी तुमच्या कार्यालयाला आम्ही कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही.